चाट कोणताही असो, कोणाला आवडत नाही असं होत नाही. तर आज आपण बनवत आहोत चना चाट. यासाठी मी 1 वाटी चणे रात्रभर भिजत ठेवलेले आहेत. हे आपण आता पाण्यातनं काढून घेऊ. चणे जाळीमध्ये निथळत ठेवले आहेत आणि आपण एक आता वाटण करून घेऊया. अगदी झटपट वाटण होते. 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे आणि 1 मोठा टोमॅटो किंवा 2 छोटे टोमॅटो ह्याच्या मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत. कोथिंबीर टाकून हे आपण वाटून घ्यायचं आहे. टोमॅटो, मिरची, आलं आणि कोथिंबीर एवढंच टाकून आपण हे वाटून घ्यायचं आहे. कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आहे फोडणीसाठी. यामध्ये मोहरी, जिरं टाकून आपण फोडणी करून घ्यायची आहे. कढीपत्त्याची पानं तोडून टाकली आहेत. 1 कांदा बारीक कापून घेतला आहे, तो छान परतून घ्यायचा आहे. यामध्ये हळद, हिंग टाकायचं आहे. हा आपण चण्याचा रस्सा बनवतोय तोच अगदी टेस्टी झणझणीत झाला ना, आपला कसलाही चाट असला ना तो छान लागतो. कांदा छान परतला की आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते अगदी छान परतून घ्यायचं आहे. त्याला तेल सुटेपर्यंत, त्याचा रंग बदलेपर्यंत आपण छान त्याला परतून घ्यायचं आहे. वाटून घेतलेला मसाला आपला छान परतला आहे. यामध्ये आता आपण अगदी बेसिक मसाले टाकणार आहोत. आपला जो रोजचा भाजीचा मसाला आहे तो मी 1.5 चमचा टाकला आहे आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे. बस एवढाच मसाला आपल्याला टाकायचा आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून वाटलेल्या मसाल्यासोबतच हे 2 मसालेसुद्धा छान परतून घ्यायचे. अगदी त्यालासुद्धा तेल सुटलं पाहिजे, त्याचासुद्धा मस्त असा रंग आला पाहिजे. पाणी टाकत असं मसाला छान परतून घ्यायचा आहे. पाणी ओतण्याची किंवा चणे टाकण्याची गडबड न करता 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपण जाळीत ठेवलेले चणे टाकून मिक्स करायचे आहे. मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व मसाल्यामध्ये चणे छान मिक्स झाले की आपण यावर जरा 2 मिनिटं एक प्लेट किंवा कुकरचं झाकण असंच ठेवायचं आहे, म्हणजे चण्यांमध्ये मसाला छान मिक्स होईल. आणि त्यानंतर कडकडीत असं गरम पाणी मी करून घेतलेलं आहे. 1 ग्लासभर हे गरम पाणी मी याच्यात टाकलं आहे आणि ते आपण सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. पुन्हा सगळं छान मिक्स करून द्यायचं. या रश्श्याला छान खळखळ उकळी येऊन द्यायची. लगेच कुकरचं झाकण न लावता छान उकळी येऊन द्यायची आणि मग गॅस मीडियम करून आपण याला झाकण लावून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर 1 शिटी करायची आणि 5 मिनिटं लो फ्लेमवर ठेवून गॅस बंद करायचा आहे. तेवढ्यातच चणे छान शिजतात, खूप गाळ होत नाही, सालं निघत नाहीत आणि कच्चेही राहत नाहीत. कुकरची शिट्टी होते तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात मी हिरव्या मिरच्या, आल्याचे 2 तुकडे, 1 चमचा जिरं टाकून घेतला आहे. तसेच कोथिंबीर, पुदिना आणि लिंबू पिळून घेतला आहे. पुदिना आणि कोथिंबीर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे. साखर आणि चवीपुरतं मीठ टाकून आपण ही चटणी वाटून घ्यायचं आहे. बाकी कोणतंही इतर साहित्य यामध्ये टाकायचं नाही आहे. तुम्हाला हवं तर थोडासा चाट मसाला टाकू शकता. मस्त अशी हिरवीगार चटणी आपण ही थोडीशी पातळ ठेवायची आहे. कुकर आता थंड झालेला आहे. पूर्ण वाफ गेल्यानंतरच आपण हे झाकण काढून घ्यायचं आहे. मस्त असा याचा रस्सा तयार झालेला आहे. चणेसुद्धा छान शिजलेले आहेत. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि गॅस मंद करून याला परत छान उकळून द्यायचं आहे. थोडासा रस्सा आपल्याला सैलसर वाटला किंवा पातळ असं झालं वाटलं तर 5 मिनिट आपण मंद गॅसवर छान उकळून घ्यायचं आहे. छान दाटसर असा आपला चण्याचा रस्सा तयार झालेला आहे. 5-6 बटाटे मी उकडून सालं काढून घेतले आहेत. ते आल्याच्या किसणीने किसून घेतले आहेत. बटाटे उकडून पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हे किसून घ्यायचे आहेत किंवा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे आपण ज्या टिकी बनवणार आहोत त्या ओलसर होत नाही, त्यांनी छान फ्राय होतात. यामध्ये मी 1 चमचा तांदळाचं पीठ, लाल तिखट 1 चमचा टाकला आहे. तुम्ही हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे सुद्धा टाकू शकता, पण मी नाही टाकलेत कारण आपला चना मसाला इतका छान झणझणीत झालेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये मी फक्त हळद, हिंग, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकली आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. चवीपुरतं मीठ टाकून भरपूर कोथिंबीर टाकून आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छोटे गोळे करून घ्यायचे आपण याचे. सर्व मसाला, मीठ छान मिक्स झाल्यानंतर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि याच्या आपण टिकी बनवून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने छोट्या अशा, खूप जाड नाही खूप पातळ नाही, अशा टिकी बनवून घ्यायच्या आहेत. गॅसवर मी पॅन ठेवला आहे आणि त्याच्यात अर्धी वाटी तेल टाकून ठेवलं आहे.
तेल आपल्याला फक्त खालची साईड टिक्कीची बुडेल इतपतच तेल आपल्याला टाकायचं. आपण डीप फ्राय नाही करत आहोत, त्यामुळे खूप तेलात सुद्धा आपल्याला हे फ्राय नाही करायचं आहे. उकडलेले बटाटे आहेत, त्यामुळे हे असेच छान क्रिस्पी होतात. आपण तांदळाचं पीठ वापरल्यामुळे ह्या छान क्रिस्पी होतात आणि ते सुद्धा कमी तेलात होतात. एक साईड त्यांची भाजली की उलट करून घेतलं आहे आणि ते भाजलेल्या साईडला चमच्याने असं प्रेस करायचं, म्हणजे मधली आतली बाजूसुद्धा त्याची छान खरपूस होते, भाजली जाते. टिक्की थोड्या पातळ होतात, म्हणजे आपण जेव्हा चाट खातो तेव्हा ते आतमधलं असं कच्चं किंवा फिक्कं लागत नाही. छान भाजलेलं असं मस्त दोन्ही साईडने अगदी खरपूस भाजलं जातं. एक साईड भाजली की असे कधी पण टिक्की प्रेस करून भाजून घ्यायच्या. मस्त खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत. प्लेटमध्ये मी चना मसाला रस्सा काढून घेतला आहे, त्यामध्ये आपण टिक्की ठेवून आपण आता चाट तयार करूया. चना मसाला टाकून घेतला, त्यावर मी टिक्की टाकल्या आहेत, त्यावर थोडासा चणे टाकलेले आहेत आणि आवडीप्रमाणे आपण त्याच्यावर दही टाकून घ्यायचं आहे. मी 1 चमचा दही टाकला आहे. हिरवी चटणी टाकून घेतली आहे. हिरवी चटणी 2 चमचे टाकली आहे. बारीक चिरलेला कांदा आपण पसरवून घ्यायचा आहे. बारीक शेव टाकून घेतली आहे. चिंच गुळाची चटणी टाकून घेतली आहे. पुन्हा थोडासा कांदा आणि चाट मसाला टाकला आहे. वरून थोडंसं काळं मीठ, भाजलेल्या जिरेची पूड आपल्या आवडीप्रमाणे आपण चाट मसाला, जिरेपूड, लाल तिखट, धनेपूड टाकू शकता. मी जिरेपूड, चाट मसाला आणि थोडंसं काळं मीठ टाकलं आहे. वरून भरपूर कोथिंबीर टाकली आहे. चाट मसाला, लाल मिरची पावडर, जिरेपूड हे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त मस्त असं चटपटीत होईपर्यंत करून घ्यायचं आहे. हवं तर थोडंसं दही टाकायचं आहे. कसा वाटला आजचा चाट? आपण नेहमी पांढऱ्या वाटाण्याचा चाट बनवतो, यावेळेस चण्यांचा बनवून पहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.